नमस्कार रसिको. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचं अनन्यसाधारण असलेलं महत्त्व मी वर्णन केलं होतं माझ्या परीने. आणि मला झालेली एक अद्भुत प्रकारची दीक्षा, त्याचाही मी उल्लेख केला होता. आणि ती म्हणजे महायोग किंवा सिद्धयोग दीक्षा, किंवा त्याला शक्तिपात दीक्षा असंही म्हणतात. जीवनामध्ये सगळ्यांनाच आनंद, समाधान, वैभव, त्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती, प्रगती सगळंच हवं असतं. हे सगळं मिळवून देणारा असा हा एकमेव अतिशय सोपा असा मार्ग आहे. सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा जी माहिती मी सांगत आहे ती मी ज्या पंथामध्ये समाविष्ट झालेले आहे ते परमपूज्य परिव्राजकाचार्य श्री गुळवणी महाराज यांच्या वासुदेव निवास या मठामध्ये जी प्रवचनं होतात त्याच्यातून सर्व संदर्भ, त्यांच्या काही ग्रंथांमधून घेतलेले संदर्भ असे गोळा करून तुमच्यासमोर सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करते. तर ही महायोग किंवा शक्तिपात ही जी दीक्षा आहे ती खरोखर अतिशय विशेष असंच तिचं स्थान आहे. जगद्गुरू शंकराचार्यांनी सांगितलंय किंवा आपल्या वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये ह्याची माहिती आहे की आपल्या संस्कृतीमध्ये 1.25 लाख इतकं पूजांच्या आणि उपासनांच्या निरनिराळ्या पद्धती आहेत. आपण आपापल्या परीने पूजा अर्चा करत असतो, पण काहीतरी वेगळं करताना आपल्याला असं वाटतं किंवा वेगळं करण्याची इच्छा असेल तर आपल्याला असं वाटतं की आम्ही नेमकं काय करायचं. तर खरोखर सांगते की त्याचं अतिशय सोपं साधन आहे आणि ते म्हणजे महायोग दीक्षा किंवा सिद्धयोग दीक्षा. ही दीक्षा ज्यांनी घेतलेली आहे त्यांच्याशी आम्ही बोललो. मी अनेक जणांशी बोलले. मला जे अनुभव आहेत ते मला थोडेसे पडताळून बघायचे होते आणि माझ्या अपेक्षेप्रमाणेच उत्तरं आली की त्या सगळ्यांना माझ्याप्रमाणेच आनंदी वाटतं. दिवस कसाही असो, थोडंसं सुख, थोडंसं दुःख सगळंच चालू असतं, पण सगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची वृत्ती आपोआप वाढत जाते. समाधान मिळतं, कुठलं तरी अनामिक समाधान सतत जाणवत राहतं, मार्ग सापडत राहतात. आता जगद्गुरू शंकराचार्यांनी ह्या दीक्षेच्या उपासनेबद्दल सांगितलेलं आहे. तर ह्या उपासनेसाठी त्यांनी सोप्या काही 2-4 गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त स्वस्थपणे मांडी घालून बसा, सुखासनात बसा. सुखासन हे अतिशय सोपं आहे, म्हणजे मांडी घालून बसणं अतिशय सोपं आहे. दुसरं म्हणजे डोळे मिटा आणि तिसरं म्हणजे बघत राहा. तर असे जेव्हा तुम्ही बसता त्यावेळेला ज्या गोष्टी घडतात त्या तुम्ही बघत राहा असं आहे. तेव्हा होतं असं की तुम्ही जेव्हा शांत बसता तर तुम्हाला सांगितलेलं असतं की, किंवा तुम्हाला असं वाटू शकतं की आपल्या डोक्यात विचार येत आहेत तर आपण आता कसं बसायचं. पण तोही विचार करू नका. विचार येऊ देत. विचार येतील तसे निघून जातील. एक विचार आला त्याला जाऊ दे, पुढे दुसरा आला त्यालाही जाऊ दे. असे विचार येतील जातील. असे तुम्ही काही दिवस जेव्हा बसाल तेव्हा त्या विचारांची संख्या हळूहळू कमी होईल. हळूहळू तुम्ही आनंदाने अक्षरशः डोलू लागाल आणि तुम्हाला जाणवेल की तुमच्या ह्या व्यक्तिमत्वामध्ये तुमच्यापेक्षा जास्त जी ताकद आहे ती म्हणजे प्राणशक्ती, चेतनाशक्ती, कुंडलिनी शक्ती ही आहे. तिची जाणीव तुम्हाला व्हायला लागेल.
तर अशी जेव्हा तुमची साधना सरावाने जेव्हा थोडीफार चांगली होऊ लागते, तेव्हा त्याच्यामध्ये शरीर आणि मन आणि बुद्धी एका पातळीवर यायला लागतात. जाणीव आणि नेणीव स्पष्ट होते. अनेक गोष्टींची जाणीव होते. आणि नेणीव कसली, तर मी म्हणजे मी नाही आहे, तर मी म्हणजे आतली प्राणशक्ती आहे. ती प्राणशक्ती आहे, ती मी आहे. ही नेणीव, ही सुद्धा तुम्हाला स्वच्छपणे कळायला लागते. आता ही शक्ती, ह्याची साधना करताना नेमकं काय होतं ते मी अगदी थोडक्यात सांगते. ही कुंडलिनी शक्ती किंवा प्राणशक्ती किंवा चेतनाशक्ती ही आपल्या मूलाधार चक्रापाशी 3 वेटोळे घालून बसलेली असते. जेव्हा तुम्ही शांतपणे डोळे मिटून बसता, तेव्हा ती शक्ती हळूहळू एक एक वेटोळा सोडून प्रतिप्रसव मार्गाने तुमच्या पाठीच्या कण्यापासून वरती वरती यायला सुरुवात होते. तुम्ही जर शरीर तुमचं सैल सोडून शांतपणे बसला असाल तर तिला कोणत्याही प्रकारचा रोध होत नाही, तिला कुठल्याही प्रकारचा बांध घातला जात नाही आणि ती सबंध शरीरामध्ये तुमच्या मुक्तपणे संचार करू शकते. पण ह्या उलट जर तुम्ही तुमचे पाय घट्ट दाबून धरले असतील किंवा हाताला तुमच्या कळ लागली असेल, मांडीला कळ लागली असेल किंवा तुम्ही मुद्दाम ताठ बसायचा प्रयत्न केला असेल, तर त्या शक्तीला अवरोध होतो आणि ती शक्ती मुक्तपणे तुमच्या शरीरामध्ये संचार करू शकत नाही आणि ती पुन्हा तिच्या मूळ जागेवर जाऊन बसते. परिणामी तुमची ती बैठक तितकीशी चांगली होत नाही. तर तुम्ही त्याची काळजी करू नका असं आपल्या गुरुजनांनी सांगितलं आहे. तुम्ही शांतपणे बसा, शरीर सैल सोडा. असा विचार करा की हे शरीर मी नाही, हे मनही मी नाही आणि ही बुद्धीही मी नाही, असा विचार करा आणि बसा. म्हणजे काहीही उरत नाही आणि मग जाणवायला लागते ती फक्त चैतन्य शक्ती. असं थोडक्यात मी तुम्हाला वर्णन केलेलं आहे. माझ्या गुरूंनी सुद्धा परमपूज्य परिव्राजकाचार्य कुळवणी महाराज यांचे शिष्य परमपूज्य परिव्राजकाचार्य अप्पा महाराज यांच्याकडून मला दीक्षा झाली. हे माझं महत्भाग्य आहे. त्याप्रमाणे मीही अशी बैठक करते, साधना करते. होईल तेव्हा माझ्याही आयुष्यामध्ये खूप चांगल्या घटना घडल्या, माझ्या स्वतःमध्ये अनेक बदल झाले. तर अशी ही महायोग किंवा सिद्धयोग अशी ही दीक्षा, ह्याची अगदी बेसिक तुम्हाला माहिती मी या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमचे आशीर्वाद पाठवा, कमेंट्स करून. तुमच्या कमेंट्सची मी नक्की वाट बघेन. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. श्री गुरुदेव दत्त.